पुण्यातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे उपस्थित होते। या प्रसंगी श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राजश्री या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेच्या विविध शाखेतील शाखा प्रमुखांचा तसेच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून दिली। डॉक्टर प्रवीण जाधव यांनी सत्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले। संस्थेचे संयुक्त चिटणीस अजय पाटील यांनी आभार व्यक्त केले, तर डॉक्टर दीपक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले। या कार्यक्रमाला संस्थेच्या संयुक्त चिटणीस वासंती बोर्डे, खजिनदार धैर्यशील वंडेगर, नियामक मंडळाच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे, पुणे विभागीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष के.टी. सोनावणे, शालेय समितीचे अध्यक्ष मयुरेश पाटील, संभाजी कापसे, श्रीराम गायकवाड, विजय शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते। उपस्थितांना संबोधित करताना गणेश शिंदे म्हणाले, मरगळलेल्या पिढीला नवा आत्मविश्वास, नवी उमेद, नवा विचार देण्याचे कार्य शिक्षक करत असतो। शिक्षक समाजामध्ये प्रलय घडवून आणू शकतो, तसेच संयमाने बदलही घडवून आणू शकतो। यासाठी शिक्षकाने काळ आणि वेळेनुसार बदलले पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या प्रचंड ऊर्जेला सकारात्मक वळण दिले पाहिजे आणि कर्तव्यांच्या पलीकडे जाऊन देखील विद्यार्थ्यांशी संवाद करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला पाहिजे। एआयच्या युगातही शिक्षकांचे अधिष्ठान कायम आहे, असे बहुमूल्य विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। शिक्षक कधीच म्हातारा होत नाही सर, कायम हे तरुण राहतात। कोणत्याही वयात असू दे, पोरगत बरोबर राहायला मिळतंय। कॉलेजचे आज किती परिस्थिती बदलतीये तुम्ही बघा। तुम्ही रोज तरुणांच्या सोबत आहात। किती पिढ्या तुम्ही बघितल्या? तुम्ही अशा पिढ्या बघितल्यात की ज्या शर्ट पायजमा घालून इथं आलेल्या असतील। तुम्ही अशाही पिढ्या बघितल्यात की ज्या जीन्स टी शर्ट मध्ये इथं आलेल्या असतील। तुम्ही अशाही पिढ्या बघितल्यात की ज्यांचे डबे जेवणाचे एसटीनशी इथं स्वारगेटच्या स्टँडला येत होते। आणि तुम्ही अशाही पिढ्या बघताय की ज्यांना आता टिफिन बिफिन आणायची गरज नाही, अगदी जीपे वरती कॅन्टीनमध्ये जाऊन जेवणारी पोरं तुम्ही बघितले। तुम्ही कितीतरी पिढ्या जवळून बघितलेल्या आहात आणि म्हणून तुम्ही खूप नशीबवान मंडळी आहात की तुम्हाला या पिढ्यांसोबत डायलॉग करायची संधी मिळाली, तुम्हाला यांना योग्य दिशा देण्याची संधी मिळाली। काल मी बाळासाहेब भारतेंचं हायस्कूल आहे शेवगावमध्ये, मी तिथे गेलो होतो व्याख्यानाला। मी म्हटलं की पूर्वी हॉस्टेल असायचे, तुम्ही बहुतांशी शिक्षक मंडळी आज जे सिनियर आहेत तुम्ही हॉस्टेलला राहिला असाल, खेड्यातनं कुठेतरी पुण्यात शिकायला आलेला असाल। हॉस्टेलवरती जर तुम्ही गेलात, मी इथे पुणे विद्यापीठात काही दिवस पॅरासाइट म्हणून राहायचो 2 नंबरच्या त्या हॉस्टेलला। त्यावेळेस हॉस्टेलला आत असे पोस्टर लागलेले असायचे आणि आमचे सर सांगायचे की तुमच्या भिंतीवरती ज्यांचे पोस्टर आहेत ते पाहून तुमचं भविष्य ठरणार। कोण ज्ञानोबा तुकोबारायांचे पोस्टर लावलेले असायचे, कोणाच्या तरी रूम मध्ये शिवाजी महाराज संभाजीराजांचे पोस्टर असायचे, कुणीतरी अजय देवगणचा फोटो लावलेला असायचा 2 व्हीलरवर 2 पाय ठेवून। तुमची मानसिकता, तुमच्या गप्पांचे विषय, तुमच्या आजही मी सांगेल तुम्हाला पोरांचं भविष्य जर शोधायचं असेल ना, ते ट्युटोरियल मध्ये किंवा तुमच्या त्या गृहपाठांच्या वयांमध्ये ते सापडत नाही। ते जर सापडायचं असेल ना, त्यांच्या रोजच्या ज्या वयात ना त्यांची मागची 4 पानं बघायची। पोरींनी काहीतरी मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतं, रांगोळीचे ठिपके दिलेले असते, पोरांनी कोणती किती नावं खुडून पुन्हा गिरवलेली असतात। या पोरांचं जगणं सापडतं वह्यांच्या मागच्या पानांमध्ये, या पोरांची मानसिकता सापडते शौचालयातल्या भिंतींवर लिहिलेल्या स्लोगन म्हणून। ही पोरं कोणत्या मानसिकतेतनं जात आहे? मला वाटतं हे आपण या पोरांसोबत तितका संबंध आपला दृढ आहे का, तितका डायलॉग आपला या लेकरांसोबत आहे का? पोरांनी आपल्याला हजारो प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण त्यांच्या बोटाला धरून चाललं पाहिजे। आता हल्ली मुलं प्रश्न विचारत नाही, हल्ली मुलांना फार मोठ्या प्रमाणावरती कॉलेजचीही गरज भासेनाशी झाली। कदाचित काल एक शिक्षक तज्ञ म्हणत होते, एक काळ तर असं येईल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची पण गरज लागणार नाही, इतकं तुम्हाला सगळं ऑनलाईन होऊन बसेल। पण मी सांगतो कितीही तंत्रज्ञान पुढे जाऊ दे, एआय येऊ दे नाही तर आणखी काही येऊ दे, शिक्षकाचं अधिष्ठान कधीच कमी होणार नाही। प्रभू रामचंद्रांना सुद्धा गुरुकुळी जाऊन शिकावं लागलं। ज्यांना गीता सांगितली त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपडींच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं। भगवान श्रीकृष्ण म्हटले का, मला ऑलरेडी सगळं माहित आहे, मला गीता सांगायची, मी सर्वज्ञ, माझा कोर्स आटपून टाका, मी चाललो।
त्यालाही तिथेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखं शिक्षण घ्यावं लागलं. आणि म्हणून गुरुचं महत्त्व हे कधीही कमी होणार नाही, शिक्षकाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. फक्त गरज आहे शिक्षकाला असलेलं अधिष्ठान सातत्यानं टिकवून ठेवण्याची. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवरती केलेले आदर्श संस्कार मूल्य म्हणजेच त्यांचे पेटंट आहेत. शिक्षक विद्यार्थ्याला जीवन जगण्याचे कौशल्य दृष्टी देतो, तसेच पुढची पिढी घडवण्याचे कार्यही करतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उदय जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. मी उदय जगताप, मी हिऱ्या स्कूलचा विद्यार्थी आहे, शाहू कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रमिलाताई गायकवाड आणि अजय पाटील सरांनी मला बोलवलं होतं. आज कार्यक्रम जो होता तो शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार होता. ज्या शिक्षकांनी आम्हाला प्रेरणा दिली, त्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, ज्या संस्कारांनी शिक्षकांच्या संस्कारांनी आम्ही घडलो, त्या माध्यमातून जे कर्तृत्व गाजवलं आहे आम्ही, त्या माध्यमातून जे कर्तृत्व केलं त्याची पुनरावृत्ती परत सातत्याने घडावे याच्यासाठी ते कार्यक्रम करत असतात. आज जागतिक लेवलला जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे माझं नाव केलं त्याची गुरुदक्षिणा म्हणून मला असं वाटतं की ह्या पद्धतीने मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण ह्या शिक्षकांना मनापासून समर्पित करतो. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम घेतला त्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. संस्थेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड म्हणाल्या, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे पर्वती 9 या संस्थेची मी जनरल सेक्रेटरी म्हणून जवळजवळ 10 वर्ष कार्यरत आहे. आधी 40 वर्ष माननीय कैलासवासी उत्तमरावजी पाटील यांनी हा संपूर्ण डोलारा उभा केला आणि शिक्षकांच्या प्रती आदर जो आहे तो द्विगुणित आणखी करण्यासाठी संस्था सतत कार्यरत असते. कारण माझ्या इथे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं की संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्यामुळे त्याचा ध्यास घेऊन फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी संस्था कार्यरत असते. त्यामुळे माझ्या इथला शिक्षक जे मगाशी मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की बाहेर कुठेही नामांकित कॉलेजमध्ये जाऊन शिकवेल पण बाहेरचा शिक्षक इथे येऊन शिकवू शकणार नाही. इतकी हातोटी या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सर्व शिक्षकांमध्ये याचा संस्थेला रास्त अभिमान आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.